सर्व्हिस प्लॅटफॉर्मला आम्ही एक टॉल युनिट दिलेला आहे. टॉल युनिटला आम्ही डोर न देता रोलिंग शटर दिला आहे. रोलिंग शटर मध्ये आम्ही खाली एक ट्रे दिला आहे, ज्याच्यात तुम्ही तुमचे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जसं मिक्सर किंवा कॉफी मेकर असं लावून तुम्ही इझिली यूज करू शकता. त्याच्याच वरती आम्ही ओव्हन पण स्टोअर करायसाठी स्पेस दिली आहे आणि ओव्हनचे क्रॉकरीज ठेवायला वरती एक स्टोरेज युनिट पण दिलेला आहे. त्याच्याच बरोबर खाली इथे विकर बास्केट्स च्या जागी आम्ही ड्रॉवर्स घेतलेले आहेत, डिझाईन केले आहेत ऍक्च्युली. कारण आतापर्यंत सगळे विकर बास्केट्स यूज करायचे, पण मला त्याचे ड्रॉवर्स पाहिजे होते, तर आम्ही त्याचे ड्रॉवर्स बनवून त्याच्यामध्ये SS चे जाळी टाकून खाली व्हेंटिलेशन साठी, म्हणजे हे सगळे कांदा बटाटा फ्रुट्स सगळ्याला यूज होऊ शकतो. जसं तुम्ही बघताय ह्याच्यात आम्ही कांदा ऑनियन स्टोअर केलंय, इथे फ्रुट्स बटाटे आणि थर्ड ह्याच्यामध्ये नारळ. आता आम्ही कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे नारळ हा खूपच यूज होतो डेलीच्या जेवणामध्ये, तर तेवढं स्टोरेज पण करायला लागतं, तर त्याच्यासाठी आम्ही हे डिझाईन केलेलं आहे. सिंकच्या वरती आम्ही मटका प्लेस केलाय, पण त्याला आम्ही स्पेस अशी दिली आहे की आम्ही वरती कॅबिनेटमध्ये प्युरिफायर स्टोअर केलाय आणि तिथून पाणी डायरेक्टली कनेक्ट होऊन मटक्यात जाणार. कसं आहे, आता आम्हाला आवड आहे मटक्यातलं पाणी पियायची, सो आम्ही ते असं स्टोअर केलंय की ते सेपरेट वाटायला नको. त्याच्याच बाजूला आम्ही इथे एक निश क्रिएट केलाय. निश ह्याच्यासाठी डिझाईन केलाय की इथे आम्ही ग्लास वगैरे ठेवू शकतो, ज्याच्याकडून जसं की आपण इथून असं पाणी घेऊ शकतो डायरेक्टली, त्याच्यासाठी. आणि प्लॅटफॉर्मच्या वरती आम्ही ग्लासचे कॅबिनेट्स केले आहेत, ब्लॅक डोअर ग्लासचे. आणि या ग्लास डोअरच्या वरती आपण लॉफ्ट क्रिएट केलेले आहेत, ज्याच्यात आपण डेट स्टोरेज स्टोअर करू शकतो. जे गोष्टी आपल्याला रेग्युलर यूज मध्ये येत नाहीत, ते आपण स्टोअर करून जेव्हा हवं तेव्हा काढू शकतो.